महाराष्ट्रातील तमाम 28,000 ग्रामरोजगार सहाय्यक जे 1 एप्रिल 2026 पासून संपावर आहे, त्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे। त्यामागे जे कारण जर बघितलं तर 2-3 वर्षापासून शासनाने दिलेले आश्वासन त्याचा पडलेला त्यांना विसर आणि त्याचबरोबर बऱ्याचशा मागण्या आहेत। आणि जे शासनाने नवीन महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचं जे रूपांतर आहे व्ही जी रामजीमध्ये जे करताय, त्यामध्ये बऱ्याचशा जाचक अटी आहेत। त्या आपण स्वतः गंगापूर तालुक्यातील रोजगार सेवक यांच्याकडून जाणून घेऊ होतात। काय सांगाल तुम्ही? तालुक्यातील 28,000 रोजगार सहाय्यक हे संपावर आहेत। तुम्ही राज्यव्यापी संपामध्ये गंगापूर तालुका रोजगार सहाय्यक संघही त्यात सामील होतोय, काय सांगाल याबद्दल? शासनाने 3 ऑक्टोबर 2024 रोजी जो शासन निर्णय काढला होता की त्यामध्ये 8,000 मानधन देण्याचं शासनानं कबूल केलं होतं, परंतु अद्यापर्यंत ही रोजगार सेवकाला कोणत्याही प्रकारचं मानधन मिळालं नाही। तसेच विविध प्रकारच्या जाचक अटी लावत आहे, फेस स्कॅनिंग वगैरे। तर इतर ह्या अटीमुळे तुटपुन त्या मानधनावर रोजगार सेवक हा त्याचे जीवनशैलीमध्ये जगू शकत नाही। तरी रोजगार सेवकाच्या ज्या मागण्या आहे त्या सरकारने लवकरात लवकर पूर्ण करून रोजगार सेवकाला सहकार्य करावे असे सर्व रोजगार सहाय्यकाच्या वतीने गंगापूर तालुक्याच्या वतीने हे निवेदन आपण BDO साहेबांना देत आहे। काय सांगाल? अर्धवेळ कामगारही त्यात तुम्हाला कायद्याने अडकवलेला आहे आणि काम तर पूर्ण वेळ करावं लागतंय का? हो, काम पूर्ण वेळ करावं लागतं, कारण फेस आय डीमध्ये 2 टाईम लाभार्थ्याच्या आपल्याला हजेरी घ्यावी लागत आहे मग कामावर जाऊन। तर रोजगार सेवक हा रोजगार सेवकांना काय काय कामं असतात? प्रवास भत्ता वगैरे मिळतो का? जाणं येणं, पेट्रोल वगैरे? आतापर्यंत रोजगार सेवकाला कोणताही भत्ता वगैरे काहीच मिळालेलं नाही। आपल्यासोबत एक अपंग असं रोजगार सहाय्यक आहेत जे स्वतः स्वपैशाने ये जा करत एक काम करताय। काय सांगाल तुमच्या मागण्यांसाठी? या बाबतीत आहे ना, शासनानं गांभीर्य लक्षात घेऊन आहे ना, आमच्या रोजगार सेवकाला आहे ना न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे। खास करून काय सांगाल? मागील 17 वर्षापासून तुम्ही न्याय मागताय, काय नुसतं गाजर दाखवण्याचाच कार्यक्रम चालू आहे सध्या तरी। आता कित्येक सरकार बदलले, यापूर्वी निवेदन दिले होते, आंदोलन झाले होते का? हो, भरपूर वेळेस केले आंदोलन, खूप काही गोष्टी केल्या, पण काय मला सरकारला जागं होतं का नाही काय माहिती, अजून काही दिसत नाही असा अंदाज। आज बघू शकता गंगापूर तालुक्यातील ग्राम रोजगार सहाय्यक संघ जो राज्यव्यापी संपामध्ये सामील होत आहे, त्यांच्या विविध मागण्या आहेत। त्या मागण्यांसाठी त्यांनी आज गटविकास अधिकारी साहेब यांना निवेदनसुद्धा दिलेलं आहे।